शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला असलेला दौलतदार किल्ला म्हणजे शिवनेरी। या किल्ल्यावरती वार शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 एक रत्न जन्माला आलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। स्वराज्याचं स्वप्न बघितलं या शिवनेरी किल्ल्यावरती आणि त्याला पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी। किल्ल्याचं बांधकाम आणि किल्ल्याची रचना खूप सुंदर अशी रचना या किल्ल्याची आहे। आई शिवाईच्या नावावरून राजे शहाजी यांनी आपल्या पुत्राचं नाव शिवा असं ठेवलं। पुढे लोकांच्या प्रेमापोटी त्याचं शिवाजी झालं। जर आपण आई शिवाईच्या मंदिराच्या खालच्या बाजूने आलो तर आपल्याला इथे लेण्यांचा समूह पाहायला मिळतोय। भला मोठा असा वरचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय। पाळणा घर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत किल्ले शिवनेरीचा इतिहास आणि इथे असलेल्या वास्तूंचा जी रचना आहे ही रचना। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा। स्वराज्याचं स्वप्न बघितलं शहाजी राजांनी आणि त्याला पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी। नमस्कार मित्रांनो, मी अनंत पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती। आजची आपली भटकंती असणार आहे किल्ले शिवनेरी। माळशेज घाटातून आपण जर गणेशखिंड पलटी केली तर आपण सरळ येतोय जुन्नरकडे। जुन्नरकडे जात असताना आपल्याला ही कमान लागते। या कमानीतून आपल्याला जो समोर दिसतोय तो शिवनेरी किल्ला। आपण जर जुन्नरमध्ये आलो तर आपल्याला सर्वात प्रथम लागतंय महाराजांचं एक सुंदर असं स्मारक। या स्मारकाच्या सरळच आपल्याला पुढे जायचंय, जिथून आपल्याला किल्ले शिवनेरीवरती जाण्यासाठी रस्ता आहे। लाटे असे हे दरवाजे, चारी बाजूने असलेली दगडाची अशी तटबंदी आणि किल्ल्याच्या भोवताली असलेला हा घनदाट जंगल शत्रूंना रोखून ठेवण्यासाठी पुरेसं होतं। त्याचसोबत आपल्या मावळ्यांना पुरेसा असा धान्य साठा ठेवण्यासाठी इथे भला मोठा अंबरखाना आहे। राजवाड्याची जर आपण निर्मिती बघितली तर इथे खूप सुंदर अशी रचना करण्यात आलेली आहे। आपण जर जुन्नरच्या जे आपले महाराजांचं स्मारक आहे या स्मारकापासून जर आतमध्ये आलो तर आपल्याला इथे पहिल्यांदा एंट्री करावी लागते। आपल्या गाडीची प्रत्येकाची 2 व्हीलरची 20 रुपये घेतात आणि काका 4 व्हीलरचे किती? 4 व्हीलरचे 50 रुपये घेतात मित्रांनो। आपल्याला इथे पावती फाडूनच नंतरच किल्ल्यावरती जायचं आहे। चला आता आपण जाऊया किल्ल्यावरती। आपल्याला सर्वात प्रथम आपली नाव नोंदणी करावी लागते। इथे आपलं नाव, नंबर आणि आपण कुठून आलोय याची माहिती द्यावी लागते। किल्ल्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला पायरी मार्ग पाहायला मिळतो। इथून आपण सहजासहजी किल्ल्याच्या माथ्यावरती जाऊ शकतो। लहानशी मुलं सुद्धा आपल्या बरोबर असतील तरी सुद्धा ती आपल्या बरोबर जाऊ शकतात। आज आपल्या सोबत आहे मोहनला तुम्ही ओळखतच असाल। आपला जो कोंडाणे लेणीचा आपण ट्रेक केला त्यामध्ये मोहन होता आणि आज आपल्या सोबत शिवनेरीवरती आलेला आहे। किल्ल्याच्या सुरुवातीलाच लागतोय आपल्याला गणेश दरवाजा। या दरवाजाचं दर्शन घेतलं तेव्हाच आम्ही किल्ल्यामध्ये शिरलो। आज रविवार असल्या कारणाने भरपूर गर्दी आहे, कारण
शनिवार रविवार मुलांना सुट्टी असते आणि आजूबाजूची जी मंडळी आहे ही आपल्या मुलांना घेऊन जो महाराजांचा जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला, या किल्ल्यावरती भेट देण्यासाठी येतात आणि आज आपण पण आलो आहे. ॲक्च्युली आमचा प्लॅनिंग वेगळा होता, पण धुकं असल्याकारणाने आम्ही तो रद्द केला आणि आता आलोच आहोत. तर काय बघायचं, तर जुन्नरमध्ये आलो आणि महाराजांची जन्मभूमी नाही बघितली तर काय फायदा. तर त्यामुळेच आजचा जो प्लॅनिंग आहे तो आहे किल्ले शिवनेरी. सांतवन काळामध्ये जुन्नरच्या परिसरातून नाणेघाटाने कल्याणकडे जाण्यासाठी जो व्यापारी मार्ग होता, या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी कदाचित शिवनेरी किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. आणि शिवनेरी किल्ल्याचा जो बाहेरची तटबंदी आहे ही पूर्णपणे दगडाची आहे. आता आपण आहोत पीर दरवाजाच्या इथे आणि इथे जर आपण आलो ना तर आपण दरवाजा पाहू शकता. किती मजबूत दरवाजा आहे. दोन्ही बाजूला दरवाजाच्या एक देवळ्या करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही बाजूला कदाचित सणासुदाला इथे दिवा लावण्यासाठी या देवळ्या तयार करण्यात आलेल्या असाव्यात. पीर दरवाजा हा खूप मोठा दरवाजा आहे आणि इथला जो जागा आहे ती खूप मोठी जागा आहे. दोन्ही बाजूला अशा खोल्या आहेत. कदाचित इथे जे संरक्षण करणारे जे कोणी शिपाई असतील त्यांना राहण्यासाठी ही जागा असेल आणि त्याचं कंस्ट्रक्शन जर आपण पाहिलं तर खूप मजबूत असं कंस्ट्रक्शन आहे. काय कंस्ट्रक्शन मित्रांनो बघा ना, काय बांधकाम असेल त्या काळामध्ये कोणतीही कला अवगत नसताना, म्हणजे ना कोणी आर्किटेक्चर असेल ना कोणी इंजिनियर असेल तरीसुद्धा इतकं मजबूत बांधकाम तयार केलेलं आहे. या कमान्या तुम्ही पाहू शकता. या कमान्यासुद्धा इतक्या सुंदर अशा रचना केलेल्या आहेत त्यांची. जो दरवाजाचा मधला भाग आहे त्याचा सुद्धा जो घेर आहे, मधला घेर हा सुद्धा खूप सुंदर आहे. खरंच जर तुम्ही जुन्नरला येत असाल तर शिवनेरीला नक्कीच भेट द्या. त्यानंतर आपण येतोय हत्ती दरवाजापाशी. इथे आपण जर बघितलं तर हा सुद्धा खूप मोठा दरवाजा आहे आणि कदाचित याच्यावरती मला असं वाटतंय की कुठेतरी जे संरक्षण करणारे जे शिपाई असतील यांना वरच्या बाजूनं राहण्यासाठी काहीतरी जागा असेल असं खालूनच माझा अंदाज होता. आपण जर हत्ती दरवाजाच्या इथे जर आलो ना तर हत्ती दरवाजाच्या वरती मित्रांनो जे कोणी त्यांचे शिपाई असतील यांना राहण्यासाठी एक खोली सुद्धा असेल, पण ती आता पूर्णपणे पडक्या अवस्थेमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता आणि त्याच्याच वरती मला असं वाटतं की टाका आहे. 2 टाका दाखवतोय. 2 हत्ती साठले.
हे बघा मित्रांनो, खूप भली मोठी टाकी आहेत, 2-3 टाकी आहेत. इथे सुद्धा आहे, त्या बाजूला सुद्धा टाका आहे, इकडे सुद्धा टाका आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ते पाणी पिण्यालायक नाही. आपण जर हत्ती दरवाजापासून जर खालच्या रस्त्याने पुढे आलो तर आपण येऊन पोहोचतोय शिवाई मातेच्या मंदिरापाशी. त्याचा हा प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यावरती जे नक्षीकाम आहे ते तुम्हाला दाखवतोय. हे नक्षीकाम बघा तुम्ही, अजून सुद्धा जसंच्या तसं आहे. काय काय कारागिरी असेल. आई शिवाईच्या नावावरून आपल्या मुलाचं नाव शिवा असं ठेवलं आणि पुढे जाऊन लोकांच्या आदराखातीर या शिवाचं शिवाजी झालं. आई शिवाईची जे मंदिर आहे ते मंदिर आजही जसंच्या तसं उभं आहे. आपण जर शिवाई आईच्या मंदिरापासून जर खाली उजव्या हाताने उतरलो तर आपल्याला इथे लेण्यांचा समूह पाहायला मिळेल, जे सांत्वन काळाच्या अगोदर कदाचित कोरण्यात आलेल्या असाव्यात. आणि इथल्या ज्या लेण्या आहेत या लेण्यांच्या वरती काही शिलालेख सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित इथे अगोदर या लेण्यांचा समूह असेल आणि नंतर सांत्वन काळामध्ये या किल्ल्याची निर्मिती केली गेली असेल. आपण जर वरती चालत आलो तर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला सुरुवातीलाच अंबरखाना मिळेल, म्हणजेच धान्य कोठार. आणि ते कसं आहे, त्याचं बांधकाम कसं आहे हे आपण आता आतमध्ये गेल्यानंतर बघूया. या
हे बघा मित्रांनो, कशा पद्धतीचं बांधकाम असेल, काय युक्ती लढवली असेल का जेणेकरून जो वरचा छत आहे तो छत टिकून राहील, तुम्ही पाहू शकता. पण येणाऱ्या काळामध्ये कदाचित हा अंबरखाना पडू शकतो. का? इकडे बघा, तडा गेल्यावरती, या अंबरखान्याला तडा गेल्यावरती कदाचित येणाऱ्या काळामध्ये हा पडू शकतो. या पुढे आपण बघूया अजून. पूर्वीच्या काळामध्ये लाईटची सोय नसल्या कारणाने दिवाच लावला जात असे. पण दिवस नि रात दिवा लावला तर तेल कुठून आणणार इतकं. त्यामुळे या अशा पद्धतीने आपल्याला या अंबरखान्याच्या वरती जे जागा मोकळी दिसते, या जागेतून प्रकाश खाली येतोय आणि दिव्याची काही गरज लागत नाही दिवसा. त्यामुळे मला असं वाटते की ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये वापरात आली असावी. अंबरखानाच्या खालच्या बाजूने जर आपण गेलो तर आपल्याला पाळणाघराकडे जाण्यासाठी हा असा रस्ता मिळून जाईल आणि त्याच्या खालच्या बाजूनं पूर्णपणे टाका आहेत. आपण जर पाळणाघराच्या वरती इकडे आलो तर आपल्याला पाळणाघर, दगडी मस्जिद आणि वाड्यांचे काही अवशेष पाहायला मिळतात. त्यामध्ये दरबारसुद्धा असेल. आणि जर आपण या पाळणाघराच्या बाजूलाच आपण जर बघितलं तर आपल्याला इथे दगडी मस्जिद अशी एक कमानसारखी एक मस्जिद बांधण्यात आलेली आहे. आणि याच दगडी मस्जिद कमानीच्या खाली आपल्याला एक बावडी पाहायला मिळते, जी भली मोठी बावडी आहे. तिची रुंदी कदाचित 40 ते 45 फूट असेल आणि खोलीचा अंदाज आपल्याला लावता येणार नाही, कारण त्यामध्ये खूप पाणी आहे. राजवाड्याचे अवशेष जर आपण पाहिले आणि त्यांचा आराखडा जर आपण पाहिला तर काहीसा वेगळाच आहे. आणि त्या काळामध्ये सुद्धा मित्रांनो, संडास बाथरूमची जी कला होती, ही कला अवगत होती. त्यामध्ये त्या संडास बाथरूममधलं पाणी जर काढायचं असेल ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतंय. कशा पद्धतीने ते नियोजन केलं गेलं असेल हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतंय. हे जे पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळते, ही पाईपलाईन त्या काळामध्ये दगडी चुन्याच्या साहाय्यानेच तयार केली गेलेली असावी आणि त्यातील जे पाणी आहे हे पाणी राजवाड्याच्या बाहेर काढण्यात गेलं असावे. राजवाड्याचा आराखडा जर आपण बघितला तर आपल्याला इथे अशी काही एक वास्तू पाहायला मिळते. काय असेल ही वास्तू याचा विचार आम्ही करतच होतो. त्यानंतर मग आम्हाला इथे या वास्तूमध्ये एक होल पाहायला मिळालं. खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूला या वास्तूमध्ये होल आहे आणि काय असेल हे पाहण्यासाठी आम्ही खाली उतरलो. पाळणाघराच्या इथे जे तोडकं मोडकं बांधकाम आहे, जो मला वाटते राजवाड्याचा भाग असेल, यामध्ये मित्रांनो या अशा प्रकारची वास्तू आहे. ही काय वास्तू असू शकते? तुमचा अंदाज तुम्ही सांगा, आम्ही आमचा अंदाज सांगतो. कदाचित हे आंघोळ करण्यासाठी हा जो बाथटब आहे हा असेल बाथटब, कारण इथून आपल्याला एक होल सुद्धा पाहायला मिळतोय. जो पाण्याचा लेवल आहे तो लेवल इथे मेंटेन करत असला हा होल. इथपर्यंत पाणी फक्त राहू शकतो कमरेपर्यंत. तुम्ही तुमचा जो ओपिनियन आहे तो सांगा, तुमचं मत सांगा. आम्ही आमचा मत सांगितलं आहे. पाळणाघराच्या जर डाव्या बाजूला आपण जर गेलो तर आपल्याला इथे एक भली मोठी बावडी पाहायला मिळेल. हिचं तळ्यासारखं स्वरूप आहे. यामध्ये खूप असा पाण्याचा साठा होत असेल आणि त्याच्याच उजव्या बाजून जर आपण खाली गेलो तर आपल्याला
कडेलोट पॉईंटकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण आपल्या महाराजांची जी जन्मभूमी आहे या जन्मभूमीचे पूर्ण आपण दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे आपण पूर्ण भाग पाहिलेला आहे. आणि आता आपण इथे व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.